श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत अंगणामध्ये झाडं कशी लावायची, कोणत्या पद्धतीनं लावायची आणि कुंड्यामध्ये लावताना कोणती काळजी घ्यायची, म्हणजे जेणेकरून तुमची झाडं ही अगदी पहिल्याच लावण्यामध्ये चांगली येतील, जोपासतील आणि तुम्हाला ते छान फळं फुलं देतील. आता बघा, प्रत्येकाला निसर्गाचं वातावरण खूप आवडतं. निसर्गरम्य स्थळी जाण्यास प्रत्येकाला आवडतं, पण तेवढं शक्य नसतं. कारण ज्या गृहिणी घरामध्ये राहतात त्यांचा दिवस काम करण्यात जातो. मग अशा वेळेला आपण अंगणामध्ये कुंडीत थोडीफार झाडे लावली ना तर अगदी छान प्रसन्न वाटतं. पण काय होतं, एवढी महागडी झाडे नर्सरीमधून आणायची आणि आपल्या छोट्याशा चुकीमुळे झाडे खराब होतात, कधीकधी जळून जातात. मग ती का जळतात, आज मी त्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे आणि झाडं कशी लावायची याविषयी सगळी माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. अंगणात लावलेली झाडं आपल्या मनातील थकवा दूर करण्याचं सगळ्यात मोठं काम करतात. त्याचबरोबर आपल्याला मनाला शांतता देतात, आपल्याला आनंद देतात. आता मी इथे एक प्लास्टिकची कुंडी घेतलेली आहे, तिला मी काय करणार आहे, होल पाडून घेणार आहे. आता होल पाडताना आपण हे करतो की 3-4 ठिकाणीच होल पाडतो नॉर्मली, पण तसं न करता आपण होल हे खूप जास्त पाडायचे आहेत, जेणेकरून आपले झाडामधली माती, म्हणजे कुंडीमध्ये जेव्हा आपण झाड लावू त्यामधलं पाणी पूर्ण ड्रेन होऊन जाईल. म्हणजे जेव्हा आपण झाडाला पाणी घालू पाणी साठणार नाही. काय होतं, बऱ्याच वेळेस पाणी साठलेलं राहिलं की पाणी सडतं, मग मातीमध्ये किडे होतात आणि मग किडे मुळाला खायला लागतात आणि मग मुळं हे सडून जातात, तेव्हा आपलं झाड खराब व्हायला लागतं. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आपल्याला जेव्हा आपण कुंडीमध्ये झाड लावतो तेव्हा खूप मोठ्या, म्हणजे चाळणीसारखे छिद्र करायचे, जिथून की माती तर गळणार नाही. आणि झाडं लावण्याची एक पद्धती सांगणार आहे मी तुमच्यासोबत आज. आता मी अशा पद्धतीनं छान असं एक हुक होतं माझ्याकडे, ते गरम करून घेऊन होल पाडून घेतलेले आहेत. अगदी छान खूप मोठे धाव पाडून घ्यायचे आणि काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला नंतर मातीमध्ये पण कोणकोणत्या गोष्टी घालायच्या आहेत ते सांगणार आहे. हे बघा, इतके होल पाडून घेतलेले आहे. यामुळे काय होतं, पाणी पूर्ण निचरा होऊन जातं पाण्याचा आणि मग आपलं झाड अजिबात सडत किंवा जळत नाही बरं का. आता इथं मी कुंडी घेतलेली आहे ना, माझ्याकडे कांद्याचा पाचोळा होता थोडा जमा केलेला, तो मी मातीमध्ये मिक्स करणार आहे. कारण हे खत जे असतं ना, झाडांना मुळांना खूप चांगलं असतं. मग आपल्या घरामध्ये भाजीपाल्याचा कचरा म्हणा किंवा एखादं नारळ सोललेलं त्याचा एक साठवायचं आणि त्याचं नंतर कंपोस्ट खत बनतं, ते मिक्स करून आपण झाडं लावताना उपयोग करू शकतो. हे बघा, अशा पद्धतीनं मातीमध्ये, किंवा तुमच्याकडे जर कंपोस्ट खत नसेल तर तुम्ही कोको पावडर मिळते बघा मार्केटमध्ये किलोवरती, ती पण अर्धी मिक्स करून अशा पद्धतीनं आपली माती आणि कोको पावडर अर्धी अर्धी मिक्स करायची आणि लावायची. आता झाडं लावताना जेव्हा आपण कट केलेले आहेत ना, तिथं आपण काय करायचं, कोरपडीचं पान ते तिथं चोळून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो रस आहे तो लावून घ्यायचा. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा काडी लावतो तिला इन्फेक्शन होत नाही आणि ती निरोगी राहते. मग जेव्हा मातीमध्ये आपली काडी लागते तिला मुळं फुटायला लागतात आणि मस्त असं झाड फुटतं. झाड अजिबात जळत नाही बरं का. बघा, बऱ्याच जणींच्या तक्रारी असतात की मी नर्सरीमधून झाड आणलं पण ना झाड लागलंच नाही, काहीतरी झालं. तर त्याची कारणं ही आहेत. आणि पाणी घालताना एक गोष्ट सांगते की आपल्या घरात छोटी लहान मुलांची बॉटल असेल किंवा खराब झालेल्या यूज अँड थ्रोच्या बॉटल असतील, त्याला छान असं टोपणाला छिद्र करून घ्यायचं आणि त्याने पाण्याला म्हणजे झाडांना शॉवरिंग करून घ्यायची. झाड खूप छान लागतं.